क्रिप्टोकरन्सी घोटाळा प्रकरणी धक्कादायक सत्य उघडकीस आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या दबावामुळे हा सगळा पैसा महाविकास आघाडीकडे वळवण्यात आला। त्यासाठी या दोन्ही नेत्यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर दबाव आणला होता। बखर लाईव्हच्या हाती सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी अमिताभ गुप्तांशी बिटकॉइनचे पैसे द्या म्हणून केलेलं संभाषण लागलंय। अमिताभ गुप्ता यांच्याशी झालेल्या संभाषणात सुप्रिया सुळे म्हणतात की बॉस, तुम्ही सगळे बिटकॉइन कॅश का करत नाही? सध्या भाव चांगला आहे, निवडणुका तोंडावर आहेत, आपल्याला मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे, कोणत्याही प्रकारची चौकशीची काळजी करू नका, आपण एकदा का सत्तेत आलो की सर्व काही ठीक करू। Boss, why don't you go ahead and cash out all the bitcoins? The prices are favorable right now, and with the elections approaching, we're going to need substantial funds. Don't worry about the inquiries. Once we're in power, we'll handle them. Just get it done. नाना पटोले यांनी केलेल्या संभाषणात तर अमिताभ गुप्ता यांना थेट दमच दिलाय। त्यांनी म्हटलंय की अमिताभ, पैशाचं काय झालं? अशी मजा मस्ती करू नको। माजी IPS अधिकारी आणि या प्रकरणात अटक झालेले रवींद्रनाथ पाटील यांनी हा धक्कादायक गौप्यस्फोट केलाय। अमिताभ भाई से का किया हुआ कल बोला था ना, ऐसे मासा मस्ती मत करो। रवींद्रनाथ पाटील यांनी सांगितलंय की आम्हाला अटक झाली, पण खरे गुन्हेगार अमिताभ गुप्ता आणि भाग्यश्री 9% होते। त्यांच्या म्हणण्यानुसार गौरव मेहतानं दावा केलाय की या बिटकॉइनच्या पैशाचा वापर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झाला। सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचं संभाषण समोर आल्यानं या आरोपाला आता आणखी पुष्टी मिळणार आहे। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।